हॅलो फ्रेंड्स, सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रक पिक्चरबद्दल बघणार आहोत. ते कसं एक्झाममध्ये पेपरमध्ये प्रेझेंट करायचं, एक्झामिनरला कसं प्रेझेंटेशन आवडेल, त्याला मार्क्स कसे चांगले कव्हर होतील. तर स्टार्ट करूया इंट्रोडक्शनपासून. इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही 2 ओळी लिहिल्या, 1 ओळ लिहिली, पण ती कशी लिहिली आहे हे इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट फीचर लिहायचं. इंट्रोडक्शन 1 किंवा 2 लाईन्समध्ये इनफ आहे. कॉमन नेम लिहायचं. कॉमन नेम तुम्ही लिहिल्याचा असा एक परिणाम होतो का एक्झामिनरला वाटतं की तुम्ही ड्रग डीपमध्ये स्टडी केलेला आहे. सोर्समध्ये तुम्ही प्लांट किंवा कशापासून बनलं आहे ड्रग ते लिहू शकताय. त्यानंतर किंगडम, प्लांट किंगडम आहे, मिनरल किंगडम आहे, ते लिहू शकता. फॅमिली माहिती असेल तर लिहिली तर चालेल, नाही लिहिली तरी चालेल. प्रूव्हर डॉक्टर हॅनेमन किंवा इतर प्रूव्हर जे आहे ते तुम्ही लिहू शकताय. स्पिअर ऑफ ॲक्शनमध्ये मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं तसं तुम्ही एन सर्कल करून रेक्टँगलमध्ये SOA स्पिअर ॲक्शन हे लिहून किंवा साईडला सिस्टम्स प्रेझेंट करून असं लिहू शकता. ते दिसताना चांगलं वाटेल. कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय कसं कॉन्स्टिट्यूशन आहे, वीक आहे, चब्बी आहे, फेअर, फॅटी जे आहे ते लिहू शकताय. डायथिसिसमध्ये स्क्रूफलस डायथिसिस, ग्लँड्युलर अफेक्शन्स किंवा मग हिमोरेजिक डायथिसिस जे आहे ते लिहा. मायझमॅटिक बॅकग्राऊंडमध्ये कुठलं मायझम कव्हर करतोय, सोरा, सायकोसिस, सिफिलिस ते लिहा. एका ओळीमध्ये लिहिलं किंवा एका खाली एक 1 2 3 असं टाकून लिहिलं तरी ते प्रेझेंटेशनला चांगलं दिसेल. रिलेशन विथ हीट अँड कोल्ड, रेमेडी चिली आहे की हॉट आहे ते लिहा. गायडिंग सिम्टम्समध्ये रेमेडीचे जे कॅरेक्टरिस्टिक फीचर आहेत, जे ही रेमेडी आहे तर ह्याला हे दर्शवतातच असे फीचर्स लिहायचे. फापट पसारा फार काय लिहित बसायचा नाही. बर्निंग आहे तर बर्निंग मार्क्ड आहे कॅपिटल लेटरमध्ये लिहायचं, बर्निंग मार्क्ड आहे. त्यानंतर खाली त्याच्याबद्दल काय आणखी असेल तर ते लिहा. त्यानंतर इतर जे काय आहे जे तुम्हाला खूप महत्त्वाचं वाटतं का हे एक्झामिनरने माझं बघितलं पाहिजे, तर एक्झामिनर चेक करत बसताना प्रत्येक पानाने पान वाचणार नाही. तुम्ही जे हायलाईट केलं आहे, तुम्हाला त्या रेमेडीबद्दल काय माहिती आहे ते कॅपिटल लेटर्समध्ये तुम्ही लिहा. सो दॅट त्याला कळेल की फर्स्ट इम्प्रेशनमध्ये हां ह्यानी हे डीपमध्ये वाचलं आणि ह्याला माहिती आहे, तर ते प्रेझेंटेशनला पण चांगलं दिसेल आणि तुमचा वेळ पण वाचेल. एलिमेंट्स फ्रॉम 1 2 3 4 करून कॉजेशन सगळे लिहा. त्याला फारसा वेळ वाया घालवत बसायचा नाही. मेंटल जनरल्स मध्ये काय काय महत्त्वाचं आहे, रेमेडी दुसऱ्या रेमेडीमधून कशी डिफरन्शिएट करते स्वतःला. सगळ्या रेमेडीजमध्ये मेंटल जनरल्स सेम नाही आहेत, तर ह्या रेमेडीमध्ये जे काय तुम्हाला डिफरन्स वाटतं तर ते आधी लिहा, त्यानंतर उरलेलं लिहा. पर्टिक्युलर्समध्ये सगळ्या सिस्टम्स लिहित बसायच्या नाही. ज्या सिस्टम्स आधी महत्त्वाच्या आहेत, रेमेडीच्या कॅरेक्टरिस्टिक सिस्टीम आहेत त्या आधी लिहायच्या, वेळ उरल्यानंतर बाकीचं लिहायचं. ओके. मोडॅलिटीज लास्टला लिहायच्या. मोडॅलिटीजमध्ये जे जे माहिती आहे ते सगळं लिहायचं. ॲग्रेवेशन, ॲम्युलरेशन कॉलम करून लिहू शकताय किंवा एका खाली एक लिहू शकताय, जसं तुम्हाला वाटतं तसं तुम्ही लिहा. पिक्चर लिहित असताना कायम हे लक्षात ठेवायचं की रेमेडीचं नाव हे कायम कॅपिटल लेटर्समध्येच लिहायचं आणि डबल इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये लिहायचं. त्याच्या खाली अंडरलाईन करायचं. पेन्सिल, स्केल घेऊन अंडरलाईन करायची काही गरज नाही आहे. पेनाने तुम्ही साधी अंडरलाईन करू शकता. त्यानंतर हे जे सगळे सबटायटल्स दिसत आहेत हे सगळे कंपल्सरी कॅपिटल लेटर्समध्येच लिहायचे. त्याच्यामुळे एक्झामिनरला ते हायलाईट होऊन दिसतात की नेमकं काय लिहिलं आहे. इंट्रोडक्शनच्या जागी पहिल्यांदाच आलं पाहिजे. बाकी कॉमन नेम, सोर्स, किंगडम इथं थोडीशी गफलत केला, खालीवर केला तर चालेल. स्पिअर ऑफ ॲक्शन लास्ट व्हिडिओमध्ये आपण जसं बघितलं तसं फ्लोचार्ट किंवा ते सर्कल करून त्या साईडला सगळे सिस्टम स्क्वेअरमध्ये प्रेझेंट करू शकताय तुम्ही. तसं लिहू शकता. बेस्ट दिसेल, वेळ वाचेल, पटकन होईल. त्यानंतर कॉन्स्टिट्यूशन, डायथिसिस, मायझमॅटिक बॅकग्राऊंड इथं काय ट्रिक वापरून तुम्हाला जे आठवतंय ते पटापटा एका लाईन्समध्ये एका खाली एक जर लिहू शकताय सिक्वेन्शियली तर तसं लिहा. राईट सायडेड रेमेडी आहे, लेफ्ट सायडेड रेमेडी आहे, जर आठवत असेल तर रेमेडीच्या बाजूला लिहा वरती. त्यानंतर एलिमेंट्स फ्रॉम 1 2 3 4 5 6 असं पटापटा एलिमेंट्स लिहून टाकायचे, कॉजेशन्स जे आहेत ते. त्यानंतर मेंटल जनरल्स हे महत्त्वाचे आहेत. मेंटल जनरल्समध्ये तुम्हाला जे माहिती आहे रेमेडी कशी डिफरन्शिएट करते स्वतःला ते सगळं आधी लिहायचं. आणि त्याच्यामध्ये बर्निंग आहे किंवा काय आहे, रेस्टलेसनेस आहे, फिजिकल, मेंटल जे आहे ते कॅपिटल लेटर्समध्ये लिहा. मेंटल जनरल्स जे तुम्हाला असं वाटतं की एक्झामिनरने हे आधी वाचावं ते आधी वरती लिहा, त्यानंतर उरलेलं खाली लिहा. पर्टिक्युलर्समध्ये सगळे सिस्टीम लिहित बसायचे नाही आहे. इथे सुद्धा सिस्टीम्स हायलाईट करायच्यात जे जे तुम्हाला महत्त्वाचे वाटतात ते. दॅट्स इट.